नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। धर्मदाय आयुक्तालय भरती उद्यापासून 4 नोव्हेंबर पासून पेपर सुरू होत आहे, परंतु या पेपरला जाताना आपण कोणती कागदपत्रे जी आहेत तर ती सोबत ठेवली पाहिजे। त्यासोबत परीक्षा केंद्रात कोणत्या वस्तू आपल्याला घेऊन जाता येतात, कोणत्या वस्तू घेऊन जाता येत नाही, परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत आणि ग्रुप लेवल टायमिंग संदर्भातली काय काळजी आपण घेतली पाहिजे आणि एग्जाम सबमिट करताना काय केलं पाहिजे, एग्जाम कशा पद्धतीने सबमिट करावी, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण सरळ सेवा परीक्षांसाठी एक सर्वसमावेशक लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो 5 नोव्हेंबर पासून आपण सुरू केलेली आहे। याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अशा सर्व विषयांचा समावेश असणार आहे। याला जॉइन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। काही समस्या असेल तर या नंबरला कॉल करून तुम्ही टीम कडून सर्व माहिती घेऊ शकता। बघा, परीक्षेसाठी कोणती कागदपत्र लागतील, सगळ्यात आधी जे तुम्हाला एक डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमचं हॉल तिकीट, ज्याला आपण म्हणतो ऍडमिट कार्ड। ऍडमिट कार्ड यावेळी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे ऍडमिट कार्ड कशामध्ये पाहिजे मित्रांनो, कलर मध्ये पाहिजे। कलर मध्ये पाहिजे म्हणजे हे हॉल तिकीट रंगीत छापलेलं असावं, ब्लॅक अँड व्हाईट असू नये, म्हणून कलर प्रिंट तुम्हाला याच्यात काढायचे। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे म्हणजे आहे ना तर ते ओळखपत्र आहे मित्रांनो। ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे। ओळखपत्रामध्ये आता वेगवेगळे त्यांनी हे दिलेले आहेत की कोणतं ओळखपत्र चालू शकतं। पहिलं तर एक की पॅन कार्ड चालू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतं, पण ते स्मार्ट पद्धतीचं पाहिजे। मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा आधार कार्ड यांच्यापैकी एक जे आहे ओळखपत्र तुमचं चालू शकतं। आणि याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, याचा एक झेरॉक्स पण तुम्ही घेऊन जा। शक्यतो झेरॉक्स लागत नाही, पण झेरॉक्स लागला तर एक झेरॉक्स पण तुमच्याजवळ असली पाहिजे। म्हणून आधार कार्ड आणि जिथं जन्मतारीख व्यवस्थित आहे ना तर ती व्यवस्थित पद्धतीने करून जा। त्याच्यानंतर नावात बदल ज्या काही महिलांचा आहे त्यांनी व्यवस्थित काळजी घ्यायची। बघा, दुसरं ओळखपत्र, तिसरं जे आहे ना तर ते नावात बदल। या नावात बदलसाठी 2 गोष्टी लागतील। महिलांना जे आहे तर ते विवाह प्रमाणपत्र लागतं। त्याच्यानंतर जर नसेल विवाह प्रमाणपत्र तर गॅजेट जे आहे तर ते काही मुलांच्याही नावात बदल असतो, तर त्यांना या गोष्टी ज्या आहेत तर ते इथे लागत असतात मित्रांनो। तर ह्या मेन महत्त्वाचे 3 कागदपत्रे जे तुम्हाला घेऊन जायचे। आता कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला घेऊन जायचे, तर वस्तूंमध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकतात का, तर नाही, शक्यतो पाण्याच्या बॉटलला ते अलाउच करत नाही। ते सांगतात की आम्हीच तुम्हाला पाण्याची बॉटल देऊ, म्हणून ते पारदर्शक जरी राहिली तरी ते शक्यतो जे आहे पाण्याच्या बॉटलला अलाउ करत नाही। एमपीएससीला करतात ते, पण इथे शक्यतो अलाउ करत नाही। खूप साऱ्या टीसीएस एक्झाम मध्ये करतच नाही। हार्डली एखाद्या सेंटरवर जर कोणी केलं, साधी आपली बिस्लरीची बॉटल असेल, छोटी बॉटल असेल तर करतात, नाही तर शक्यतो करत नाही। नाहीतर त्यांच्याकडे एक पाण्याची बॉटल असते ते आपल्याला देतात। ते पाण्याचा तो एक इश्यू सॉल्व्ह झाला। त्याच्यानंतर तुम्हाला पारदर्शक निळा किंवा काळा बॉल पेन घेऊन जाण्याची परमिशन असते, ते पण देतात, पण शक्यतो तुमचा देखील जे आहे तर तो पेन तुम्ही घेऊन जा, पण तो पेन साधा पेन असला पाहिजे, त्याच्यामध्ये काही खोलचे काम नको पाहिजे। त्याच्यानंतर हॉल तिकीट, वैध ओळखपत्र हे तर तुम्हाला घेऊनच जायचे। त्यासोबत कुठलेही घड्याळ तुम्हाला चालणार नाही मित्रांनो। घड्याळ वगैरे जे आहे तर ते काहीच चालत नाही, कारण की हे ऑनलाईन आहे, तिथं सगळं काही दिसतात। कुठल्याही पद्धतीचे गॅजेट्स तुम्हाला चालत नाही। ओके, आता ज्या काही रेल्वे वगैरेच्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये तर पार महिलांचे दागिने वगैरे काढले जातात। इथं पण कधी कधी होतं, तर शक्यतो दागिने वगैरे जे असतील महिलांनी तर ते शक्यतो जास्त घालूनच जाऊ नका, नाहीतर ते कानाला काय करतात, ते कानाला चिकटपट्टी मारून देतात, ते लय विचित्र दिसतं किंवा आपल्यालाच अनकम्फर्टेबल फील होतं। म्हणून मुलांनी देखील चेन वगैरे असेल, कानातलं असेल, नाकातलं असेल, या शक्यतो गोष्टी तुम्ही ज्या आहेत तर ते अवॉइड केल्या पाहिजे, त्या तिथं काढाव्या लागतात। बेल्ट इथं काही काढायची गरज पडत नाही, ते रेल्वे एसएससीला एकदम कडक होतं, तिथं बेल्ट पण चालत नाही त्यांना, ते बेल्ट पण काढायला होतं, इथे शक्यतो बेल्ट जे आहे तर तो चालून जातो। ओके, शक्यतो चप्पलवरच जा, बूट वगैरे बाहेर काढावे लागतात। त्याच्यानंतर एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे की काय होतं, सध्या तुळशी विवाहानंतर लग्नाचे सगळे मुहूर्त सुरू झालेले आहेत आणि काहींनी आत्तापासूनच मेहंदी काढायला सुरुवात केली। अशा मेहंदी लवर्सला एक महत्त्वाची सूचना आहे की कुठल्याही पद्धतीची शाई, मेहंदी किंवा रंग हाताला चालणार नाही, तो धुवून टाका। परीक्षेच्या दिवसाआधी तो संपूर्णपणे थर निघून गेलेला पाहिजे, कारण की तिथं तुम्हाला बायोमेट्रिक करायचे आणि बायोमेट्रिक नाही झालं तर पेपरला बसूच दिलं जात नाही। आणि तुम्ही मेहंदी काही सांगा, माझं लग्न आहे किंवा माझ्या बहिणीचं लग्न आहे, काहीच ऐकून घेतलं जाणार नाही। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बोटाचे ठसे हे व्यवस्थित पद्धतीने जे आहेत तर ते इथं आलेच पाहिजे, या तुम्ही इथं गोष्टी लक्षात ठेवा। बघा, अर्धी बाही असणारे कपडे पण त्यावर कोणत्याही पद्धतीची मोठी बटणे, ब्रॅचेस नसावीत आणि त्याचा वापर ब्लूटूथ कॅमेरा लपवण्यासाठी केला जाऊ शकतो। म्हणून एकदम साधा ड्रेस, साधा टी शर्ट वगैरे वर आहे तर तो तुम्ही तिथं जाण्याचा जो आहे तर तो प्रयत्न करा। पारंपरिक
आणि धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांनी फ्रिक्सिंगसाठी रिपोर्टिंगच्या वेळे आधी जायचे. फ्रिक्सिंग म्हणजे काय, तुमची ती थोडी चेकिंग करतात, ते स्पेशल चेकिंग जे आहे तर ते करतात. स्लीपर सँडल वापरावे, बूट मोजे जे आहेत तर ते टाळावे. बूट मोजे जरी असतील तर ते तुम्हाला बाहेर जे आहेत तर ते शेवटी काढावे लागतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचे. ग्रुप टायमिंग मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की ग्रुपमध्ये एका ग्रुपमध्ये असाल तर त्याच ग्रुपविषयी तुम्ही जे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा मित्रांनो, इथं काय होतं माहितीये का की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान हे लवकर सॉल्व्ह होतात, पण याला थोडा वेळ लागू शकतो. म्हणून शक्यतोवर हे आधी करू नका, पहिले हे सगळे सॉल्व्ह करून घ्या. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान हे सगळे सॉल्व्ह करून घ्या, त्याच्यानंतरच बुद्धिमत्ता चाचणीवर या आणि त्याचा व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर 30 मिनिटं आहेत आणि असं नका विचार करू की ग्रुप बी चं मग ग्रुप एला येता येईल, ते तुम्हाला आता माहितीच आहे सगळ्या काही गोष्टी, म्हणून त्या काही सांगत नाही. एक्झाम कशा पद्धतीने सबमिट करावी, तर एक्झाम ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाते. ग्रुप लेवल टायमिंग पण ऑटोमॅटिक सबमिट होऊन जातो, त्याच्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही. इथं जर आपण पाहिलं त्यांची वेबसाईटला अजून हे डेमो लिंक दिलेली, ज्यांनी पाहिली नसेल तर त्यांनी अवश्य जे आहे तर ते एकदा बघून घ्या. आता ग्रुपमध्ये बघा या अशा पद्धतीचे तुम्हाला सूचना वगैरे येतात. सेम टू सेम याच पद्धतीने तुमची एक्झाम जी आहे तर ते असते मित्रांनो. इथं लँग्वेज जे आहे तर ते चूज करताना व्यवस्थित काळजी घ्या. मराठी चूज केली तर मराठीमध्ये प्रश्न ओपन होईल, पण असं काही नाही होत की तो मराठीचा इंग्रजी करता येणार नाही, तर तो पण करता येणार आहे, म्हणून ती काही काळजी नसावी तुमची. आय एम रेडी टू बिगिन हे अशा पद्धतीने केलं ना तुम्ही तर तुमची एक्झाम तिथं डायरेक्टली सुरू होऊन जाते. जोपर्यंत ते इन्व्हिजिलेटर किंवा ते माईकवर अनाऊन्स करत नाही की एक्झाम स्टार्ट करा, सुरू करा, तोपर्यंत करायची नाही मित्रांनो, कारण की ते थोडासा इश्यू होऊन जातो त्याचा. तर तो बघा इथे ग्रुप ए, बी, सी, डी हे अशा पद्धतीने पुन्हा याच्यात मराठी, इंग्रजी, जीके आणि इंटेलिजन्स. पहिले काय करायचे, पहिले 3 सेक्शन सॉल्व्ह करून घ्यायचे. जास्तीत जास्त उरलेला वेळ याला जो आहे तर तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. आणि इथं जो आहे तर तो टायमिंग असणार आहे मित्रांनो. तुम्हाला इथं कुठल्याही पद्धतीचं सबमिट बटन पाहायला मिळणार नाही. इथं हे सबमिट आहे, पण हे वेगळ्या पद्धतीचं सबमिट आहे मित्रांनो. इथं तुम्ही काही एक्झाम सबमिट करू शकत नाही, तुम्हाला तो अधिकारच नाही आहे, म्हणून तो विषय सोडून देतो मी. ओके, तर या अशा पद्धतीने या काही गोष्टी असणार. इथून तुम्ही प्रश्नाची भाषा जी आहे तर ती बदलू शकतात. इथं तुम्हाला टाइम दिसतो, इथं तुम्हाला तुमचा चेहरा वगैरे दिसतो, इथं आन्सर, नॉट आन्सर या सगळ्या काही गोष्टी दिसतात. ज्यांनी याच्या आधी दिले त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु खूप सारे उमेदवार सरळ सेवेमध्ये नवीन असतात, त्यांनी ही विशेष काळजी जी आहे तर ती इथं घेतली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो उद्या ही जी परीक्षा होणार आहे त्याच्या पहिल्या शिफ्टला जे आहेत तर ते जे उमेदवार असतील तर त्यांनी कमेंट नक्की करा. आणि परीक्षा झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत तर ते आम्हाला नक्की पाठवा मित्रांनो. 88 88 99 61 16 तुमची शिफ्ट आणि तुमचे प्रश्न हे नक्की पाठवा. त्यासोबतच आपण स्वतः एक्झाम सेंटरला जाऊनच प्रश्न कलेक्ट करत असतो, म्हणून उद्या आपलं हे जे सेशन होणार आहे, आपण हे सेशन थोडं 1 वाजता ठेवलेलं आहे, कारण की बाकीचे काही सेशन असतात, तर त्याच्यामुळे हे 1 वाजताचं सेशन असणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी लाईव्ह स्वरूपात आहे मित्रांनो, कारण की लाईव्ह स्वरूपात आल्यावर तुम्हाला सर्व प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतील, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्याच्यानंतर दुसऱ्या शिफ्टचा अनालिसिस आपण 5 वाजता घेणार आहोत. ओके, 5 वाजता हे जे अनालिसिस जे आहे तर ते होणार आहे मित्रांनो. म्हणून इन्स्पेक्टरसाठी ज्यांनी हे केलं असेल, कारण की सिनियर क्लर्कचा सेम पॅटर्न आहे तुमच्या इन्स्पेक्टर सारखा, म्हणून हे आत्ताच तुम्ही जे आहे तर ते तिथे जे आहे तर ते नोटिफाईड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल कधी लाईव्ह सुरू झालं. म्हणून आत्ताच हे जे व्हिडिओ आहेत तर ते सेव्ह करून ठेवा तुम्ही, कारण की तुम्हाला लाईव्ह स्वरूपात जे आहे तर ते दिसले पाहिजे. संपूर्ण वेळी आपलं अनालिसिस जे आहे तर ते सुरू राहणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी लाईव्ह यायचंय. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.